आपल्याला सांगितलं आता श्रीरामने की उद्योगवर्धिनी ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये काम करते आणि मी स्वतः लास्ट 36 इयर्स पासून हे काम करतोय. लोकांना उद्योगाला लावणे हाच उद्योग आहे. त्यामुळे एक्झॅक्टली काय कुठे लोक फेल होतात हे आम्हाला माहिती आहे आणि कशामुळे सक्सेस होऊ शकतात त्याची एक कल्पना आहे. मुख्यतः बऱ्याच वेळेला जसं रामने सांगितलं आपल्याला की वी डोंट आयडेंटिफाय आवर कस्टमर्स आणि तो नीट आयडेंटिफाय न झाल्यामुळे आपण मग म्हणतो की अरे याला मार्केटच नाही, आपण याला हेच नाही, आपण फोकसच नसल्यामुळे कस्टमर प्रती त्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, आपण एक प्रोजेक्ट निवडणं म्हणजे कोणत्या प्रोसेसने जायला पाहिजे ते आपण जरा जाणून घेऊया. कारण काय की हा अतिशय महत्वाचा निर्णय आपल्या उद्योजकीय जीवनात. जर तुम्ही उद्योजक म्हणून व्यवसाय करू इच्छित आहे, एक उद्योजक म्हणून आपला करिअर एस्टॅब्लिश करू इच्छित आहे, तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय काय आहे? तर योग्य प्रोजेक्टची निवड. योग्य प्रोजेक्टची. योग्य उद्योग नसेल तर आपली धडपड कदाचित म्हणजे तुम्ही उद्योग निवडलेला जर योग्य नसेल, तर पुढची धडपड ही विनाकारण होते. म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कारण की तुम्ही त्याला कॉम्पिटन्स म्हणजे आपल्या कॉम्पिटन्सीला, आपल्या क्षमतेच्या अनुरूप तो आहे का नाही बघितलेलंच नसतं. आणि त्याच्यामुळे पॅशन निर्माण नाही होत आणि पॅशन नाही झालं की त्याचा परफॉर्मन्स नाही येणार. सो फ्रेंड्स, उद्योग असं निवडलं पाहिजे की ज्याच्यातून मला पॅशन निर्माण झालं पाहिजे. मग या सगळ्याला वेगवेगळ्या पॅरामीटर मधून आपण जाणं खूप गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्याला कळेल की येस, आय एम ऑन द राईट ट्रॅक. बाबा आमटेंचं एक खूप फेमस वाक्य आहे. बाबा आमटे असे म्हणतात, ध्येय ठरवताना भान ठेवावे, गाठताना बेभान व्हावे. while deciding सॉरी तुम्ही सगळ्या गोष्टीचा अंदाज अभ्यास करूनच काम केलं पाहिजे. त्याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. एखादी असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते जर अभ्यास केला तर. तुकारामाची एक आपल्याला ओवी माहिती आहे, असाध्य ते करता सायस करता अभ्यास तुका म्हणे. चांडकने म्हणत आहे, तुकारामाने म्हटलेलं आहे. मग आपल्याला अभ्यास नेमकं काय करायला पाहिजे, तो अभ्यास नेमका कोणता करायला पाहिजे, कशाचं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याची आपण जरा आज माहिती घेणार आहोत. मित्रांनो बघा, आम्ही तसे तर बरेच प्रश्न निर्माण केलेले आहेत. एक साधारणपणे आमचे 57 प्रश्नाचं एक पॅरामीटर्स आहे की त्या याच्यातून ज्या चालण्यातून ज्या उद्योग जाईल तर निवडलेला उद्योग हा योग्यच राहील, चांगलाच राहील आणि तो यशस्वीच होईल. पण त्याच्या ज्या 4 प्रमुख चालण्या आहेत त्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला उद्योगाची निवड ही व्यवस्थितपणे होऊ शकेल. तर पहिली चालणी काय, तुमच्यासमोर अनेक ऑपॉर्च्युनिटी. सध्याचा काळ असा आहे की खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. आज मी दुपारी एक लेक्चर ऐकत होतो, आज मी सुद्धा एक वेबिनार अटेंड केला आणि खूप छान त्या व्यक्तींनी खूप चांगली माहिती दिली. भारत कसा आता डेव्हलप होऊ राहिला, भारतामध्ये काय डेव्हलपमेंट होत आहेत आणि कशा ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. सगळ्या क्षेत्रात खूप ऑपॉर्च्युनिटीज येऊ राहिल्या. सो फ्रेंड्स, जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या येतात तर त्याच्यातून म्हणजे मुली खूप, पण त्याच्यातून आपल्याला योग्य कोणती निवडायची ते तर कळायला पाहिजे. नाही तर नुसतं आयुष्यभर लाईनच मारत राहिलं तर काय उपयोग नाही. वी हॅव टू आयडेंटिफाय समवेअर की जी माझ्यासाठी योग्य आहे. आता संधी सुद्धा योग्य निवडणं खूप महत्वाचं आहे. संधी सगळ्या क्षेत्रात आहे आणि भारत कसं आहे की डेव्हलपिंग कंट्री आहे आणि एक आता संचित झालेलं जे काही सगळं आहे, म्हणजे आपण काय झालं गेल्या 1.5 वर्षात बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्याच नाही. ना आपण कपडे खरेदी केले, ना सौंदर्य प्रसाधनं खरेदी केली, ना गाडी खरेदी केली, ना घर खरेदी केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण खरेदी केल्या नाही आणि एखादा मोठं डीप मारलेलं आहे इतर वेगळ्या गोष्टी. आणि आता एक जे आहे ना, एक मोठी उछाल या मार्केटमध्ये येण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि आपली इकॉनॉमी जी आहे ती अगदी $3 ट्रिलियन होण्याकडे आपण ऑलरेडी वाटचाल करतोय. म्हणजे भारताचा विकास हा जगामध्ये इतर सगळ्या कंट्रीज मध्ये सगळ्यात जास्त आहे, फक्त चायना सोडला तर. चायनाच आपल्यापेक्षा पुढे आहे. त्यांचं जेवढं मॅन्युफॅक्चरिंगचं एक्सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त आपलं आयटीचं एक्सपोर्ट आहे. त्यामुळे आपण चायनाच्या खूप जवळ, म्हणजे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं एक्सपोर्ट जरी कमी असलं पण आपलं आयटी त्यांच्या ते जसं आपण चायनाच्या बरोबरीने तर येऊ शकतो. कारण की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण नक्कीच जुगाड करून आपण इंडियन डेफिनेटली कॅन कम अहेड, परंतु ते सॉफ्टवेअर मध्ये किंवा आयटी मध्ये ते नाही करू शकणार चायना आपल्याला भेट.
त्यामुळे आपण एक खूप ऍडव्हान्टेजियस पोझिशनला आहोत. अशा वेळेला मात्र सगळं आपल्या बापाचं बी नसतं, नाही का? मग त्याच्यातून योग्य मला काय, हे कसं निवडायचं ते आपण जरा पाहूया. तर पहिलं काय, व्हॉट यू शुड चेक फर्स्ट. फर्स्ट इज व्हॉट? यू हॅव टू चेक वेदर कॅन आय मेक इट? हे मी बनवू शकतो का? मला हे बनवता येईल का? कारण काय की वस्तू दिसली चांगली, पण ते मला बनवता येईल का? जी लोकांना टेस्ट हवी ती मला देता येईल का? टेस्ट म्हणजे फक्त फूड प्रॉडक्टमध्ये असतं असं नाही. बाकीच्या लोकांना जी काही क्वालिटी पाहिजे, ती मी देऊ शकेल का? लोकांना जे प्रिसिजन त्याच्यामध्ये वर्क पाहिजे, ते मला करता येईल का? हे सगळं आपण चेक केलं पाहिजे बिफोर व्हेंचरिंग इन एनी प्रोजेक्ट. तर आपण हे पाहिलंच पाहिजे ना, की कॅन आय मेक इट? त्याची ती टेक्नॉलॉजी माझ्याकडे आहे का? ते तंत्रज्ञान मी विकसित करू शकतो का? किंवा अशी काही टेक्निकल मॅनपॉवर मला मिळू शकते का? हे सगळं चेक केलं पाहिजे. जर बनवताच नाही आलं तर उपयोग काय? म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो माहिती का? कोणाचा तरी उद्योग खूप जोरात चालू आहे ना, ते पाहून आपलं हां, चला आपण बी करूया. तो लय करोडो कमवू राहिला, मग आपण बी करूया. अरे जरूर कर, हरकत नाही. पण त्याला जे जमतंय ते तुला जमतंय का ते बघायला पाहिजे. तू तुझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ना कदाचित, जे त्याच्यापेक्षाही भारी असू शकतं. नाही का? जेव्हा हा क्रिकेटपटू राहुल द्रविड हा सचिन तेंडुलकरला कॉपी करायचा प्रयत्न करत होता इनिशियली. तो सचिन एकदम त्यावेळेस तर एकदम फुल फॉर्ममध्ये होता आणि सचिनला कॉपी करायचं आणि सचिन सारखं करायचं असं त्याच्या मनात होतं. पण तो जोपर्यंत तो सचिन सारखा विचार करत होता, तोपर्यंत तो फेल्युअर होत होता. त्याच्याकडून ते घडीच बसत तो कुठेतरी बॅटिंगमध्ये काही जमतच नव्हतं त्याला. मग तो आमचे मित्र आहेत ते होते म्हणजे रादर ही इज नो मोर. विश्वनाथ वामकडे तो आला आणि त्याने सांगितलं, "अरे व्हाय सचिन? यू डेव्हलप युअर ओन स्टाईल. तुझ्याकडे काही वेगळं कॉम्पिटन्स आहे, जे सचिनकडे नाही. तू त्याच्यावर फोकस कर." आणि त्याला ते कळालं आणि त्याने फोकस केला आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर आणि स्वतःच्या क्षमतेवर त्याने फोकस केला आणि आज तो एक द वॉल म्हणून त्याचं एक आज पूर्ण जगामध्ये नाव घेतलं जातं, नाही का? मला सांगायचं काय, की आपल्या प्रत्येकाला जसं डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम आपले पूर्व राष्ट्रपती, ह्यांना पायलट व्हायचं होतं. त्यांना वाटायचं पायलट खूप मजेशीर काम आहे, एकदम आकाशात भरारी घेणं वगैरे सगळं त्यांची ती इच्छा होती. त्यासाठी सगळा अभ्यास सगळं काही केलं. पण दुर्दैवाने त्यांचं सिलेक्शनच झालं नाही. म्हणजे त्या परीक्षेत पहिले येऊन सुद्धा काही फिजिकल याच्यामुळे ते ही कुड नॉट गेट सिलेक्टेड. ते खूप निराश झाले. अगदी आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात आला. पण एक साधू त्यांना भेटला आणि तो म्हटला, की "अरे तू एवढा निराश का होतोय बेटा?" तो रडत होता आणि ते ही वॉज अबाउट टू सुसाईड. म्हणे काय झालं? म्हणे एवढं सगळं केलं मी ते झालंच नाही. माझ्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले, मी एवढं काही केलं परंतु आय कुड नॉट गेट दॅट जॉब म्हणजे त्याच्यासाठी मला सिलेक्शनच झालं नाही. मग तू पूर्ण प्रयत्न केले ना? म्हणे, "हो." पूर्ण प्रयत्न करूनही झालं नाही याचा अर्थ गॉड हॅज गॉट सम डिफरंट प्लॅन फॉर यू. तुझ्यासाठी काही वेगळे प्लॅन्स आहेत. तू ते शोध. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी एक तो बरोबर तो म्हणला, "करेक्ट मी एवढं प्रयत्न करूनही झालं नाही." मग दुसऱ्या दिवशी त्यांनी अब्दुल कलामांनी जेव्हा पेपर पाहिला त्याच्यामध्ये विक्रम साराभाईची एक जाहिरात होती आणि सायंटिस्टसाठी त्यांना ॲप्लिकेशन बोलावलं होतं त्यांनी. त्यांना म्हटलं, "अरे हे तर फील्ड जरा आपला इंटरेस्ट आहे." आणि त्यांनी ते केलं आणि गॉट सिलेक्टेड आणि पुढची हिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मिसाईल मॅन म्हणून त्यांना बघितलं जगामध्ये ओळखलं जातं. मग एवढे राष्ट्रपती होऊन गेले पण नथिंग लाइक म्हणजे नोबडी कॅन कंपेअर म्हणजे त्यांच्या बरोबरी सुद्धा कोणी होऊ शकत नाही असे राष्ट्रपती ए-पी-जे अब्दुल कलाम. मित्रांनो कसं आहे, की आपण आपल्याला ते मॅच होतंय की नाही, मार्केटचे 2च नियम आहे. म्हणजे जर यशस्वी व्हायचं असेल, एक तर डू व्हॉट यू लव्ह. आपल्याला जे आवडतं ते करायचं किंवा लव्ह व्हॉट यू डू. नाही का? एकतर आपल्याला आपल्याला ज्याच्यावर प्रेम आहे ते केलं पाहिजे किंवा मग जे करतोय आता सगळं आपल्याला प्रेमासारखे आपल्याला पाहिजे अशा गोष्टी आपल्याला मिळतीलच असं नाही. नाही का? हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. मग मग जे मिळालं आहे त्याच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणून हा स्टडी खूप महत्वाचा आहे. त्या प्रोजेक्टला हे बाकीचे प्रेम प्रेम हे व्यवसायावर बी करायला पाहिजे ना. आपल्याला प्रेम फक्त व्यक्तीवर करायचंच कोणीतरी शिकवलेलं आहे. पण आपल्या कुसुमाग्रजांची कविता आहे, की प्रेम कोणावरही करावं ना. प्रॉडक्टवर तर नक्कीच करावं. वस्तूवर तर नक्कीच करावं. उद्योगावर तर नक्कीच करावं.
आपण उद्योगावर प्रेमच करत नाही, हा मोठा प्रॉब्लेम. कोणी जर काही करायला लागला आपण काय म्हणतो, काय उद्योग करायला, म्हणजे उद्योग करणे कुठेतरी वाईट आहे असं सांगण्यात आपल्याला. तर मित्रांनो, त्या उद्योगावर बी प्रेम केलं पाहिजे आणि मग त्याच्या बघितलं पाहिजे त्याची रिक्वायरमेंट काय. जशी मुलीची काही रिक्वायरमेंट असेल, त्या उद्योगाची काही रिक्वायरमेंट आहे, तर ती तुम्हाला जमते का नाही ते मला माहिती केलं, ते ते पाहिलं पाहिजे आपण, नाही का. जर मी ते न माहिती करता आपण काहीतरी करू राहिलो, तर ते मग फेल होण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग आपण कुठेतरी नशिबाला आणि कशाला तरी दोष देत राहतो. इट्स नॉट फेअर. मग मला म्हणून काय म्हणायचंय मला, की त्या उद्योगाला लागणारं जे तंत्रज्ञान आहे ते मला अवगत आहे का, किंवा मी अवगत करू शकतो का. आणि यू हॅव टू डिफाईन, यू हॅव टू डेव्हलप युअर ओन टेस्ट ऑल्सो. दुसऱ्यांची त्याच्यासारखाच तुम्ही काही खाद्यपदार्थ बनवले किंवा अजून काय, तर ते लोक घेणार नाही. यू विल हॅव टू डेव्हलप युअर ओन टेस्ट. यू विल हॅव टू डेव्हलप युअर ओन क्वालिटी. यू विल हॅव टू डेव्हलप युअर ओन क्वालिटी स्टँडर्ड्स. SOPs बनावं लागतील. तर ते तुम्हाला जमतंय की नाही ते पाहणं आवश्यक. कारण की तांत्रिकदृष्ट्या तुमचा प्रोजेक्ट एकदम तो तुम्ही ते हँडल करण्यासाठी तुम्ही कॅपेबल असलेच पाहिजे. So whether you are technically capable to handle that project, to make that, can I make it? Can I make it? हे खूप महत्वाचं. Can I do it? मग त्याचं तंत्रज्ञान कुठून मिळू शकेल, त्याची माहिती आपण घेतली पाहिजे, किंवा ते तंत्रज्ञान आपण घेऊन आपण विकसित करू शकतो का ते घ्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग दुसरा प्रश्न येतो, नुसतं बनवून काय करायचंय, घरात काय प्रदर्शन लावून ठेवायचंय का, की 2021 साली केलेल्या वस्तू, 2022 साली केलेल्या वस्तू, 2023 साली केलेल्या वस्तू या शेवटी विकल्या बी केल्या पाहिजे. मग पुढचा प्रश्न आहे, पुढची चाळणी आहे, कॅन आय सेल इट. मी विकू शकतो का, ते विकता तर आलं पाहिजे मला. घरून बनवून आज सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स हे विकणाऱ्याला आहे, विकायला आहे. बनवायला तर सगळं काही बनवता येऊ शकतं, तुम्ही आउटसोर्सिंग सुद्धा करू शकता, पण सगळ्यात जास्त की इम्पॉर्टंट आहे तो विकणं. ते विकता आलं पाहिजे. मग त्यासाठी मार्केट सर्व्हे करावा लागेल. आता मार्केट सर्व्हे म्हणजे लोकांना काय वाटतं फक्त मार्केटचा सर्व्हे नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियलचा सुद्धा सर्व्हे करावा लागेल. You have to check from where I can get good quality raw material and quantity मध्ये आणि क्वालिटी मध्ये मला कुठून रॉ मटेरियल मिळू शकेल. हा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. You need to study it. So can I sell it? मग त्यासाठी रॉ मटेरियल, कारण बरेच लोक फक्त विक्रीवरच लक्ष केंद्रित करतात, पण त्याच्याबरोबर आपण रॉ मटेरियलच्या अवेलेबिलिटी, प्रोक्युअरमेंट कडे बी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यू मस्ट चेक दॅट ऑल्सो माय डिअर फ्रेंड्स. नाही का, तर ते पाहायला पाहिजे की मी हे रॉ मटेरियल कुठून कुठून चांगलं मिळेल, मला कुठून माझी पडतल बसेल, ते लोकली घ्यावं का बाहेरून घ्यावं, काय करावं, हा एक महत्वाचा अभ्यास आहे, तो आपल्याला करावा लागेल. कॅन आय सेल इट. नुसतं रॉ मटेरियलचा नाही, कॉम्पिटिटरचा बी अभ्यास करावा लागेल. आजच्या काळात असं आहे मित्रांनो, आपल्या स्वतःपेक्षाही आपल्याला स्पर्धकांचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. स्पर्धक खूप महत्वाचे आहेत आणि तेच तुम्हाला डायरेक्शन देणारे व्यक्ती असतात, एक लक्षात घ्या. ते जिथे कमी पडतात तिथे तुम्ही सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या कमी शोधल्याच पाहिजे, त्यांच्या स्ट्रेंथ बी बघितल्या पाहिजे, त्यांच्या विकनेसेस सुद्धा बघितल्या पाहिजे. एखादी नवीन गाडी जॉईन होते, आता आपण बघा एवढ्या 4 व्हीलर आहे मार्केटमध्ये, तरी दर महिन्याला एखादी नवीन 4 व्हीलर येते. तो काहीतरी सांगतो, समजा आता हुंडाईने आणली, किंवा समजा ते फोक्सवॅगनने आणली, किंवा अजून हेक्टरने आणली, किंवा अजून काय आता बरंच किया मोटर्सने आणली, अजून काय कंपन्या आहेत. ते काय म्हणतात, मारुतीच्या गाडीमध्ये हे नाही आहे, हुंडाईच्या गाडीमध्ये हे नाहीये, टोयोटाच्या गाडीमध्ये हे नाहीये, पण आमच्या गाडीत आहे. म्हणजे काय केलं त्यांनी त्याचा कॉम्पिटिटरचा अभ्यास केलाय, त्याची विकनेस शोधून काढली, आणि छोटीशी विकनेस आहे ना, हे तुमच्यासाठी संधीचं द्वार खोलणारी असते. आणि कोणते प्रोडक्ट परफेक्ट कधीच नसतं. हे प्रोडक्ट परफेक्ट आहे, ते प्रोडक्ट परफेक्ट नाही असं काही नाही. सगळे म्हणजे परफेक्ट काहीच नाहीये. आपण जे आज वापरतोय त्यापेक्षा उद्या अजून चांगलं वापरणार आहोत हे नक्की. कधी आपण विचार केला होता असं आपण ऑनलाईन भेटून? 1.5 वर्षापूर्वी झूमचा झेड बी माहित नव्हता मला बी. मला सुद्धा माहित नव्हतं झूम नावाचा काही प्रकार आहे. तर त्याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 1.5 लाख लोकांशी बोललोय हो. असं काय करता? 1.5 लाख पीपल त्यांच्याशी आम्ही डायरेक्ट संपर्क केलाय.
त्यापैकी 3,000+ लोकांनी आमचे डायरेक्ट प्रोग्राम्स केले आहेत. 3 आठवड्याचे, 2 आठवड्याचे, 5 आठवड्याचे, 6 आठवड्याचे प्रोग्राम्स केले. हे झूममुळे शक्य झालं. आता हे तंत्रज्ञान पहिले थोडी होतं. तुम्हाला हे बघायला पाहिजे की लोकांचे काय काय अपेक्षा आहेत. टेक्नॉलॉजीमुळे कोणते चेंजेस त्यांना अपेक्षित आहे प्रॉडक्टमध्ये, की ज्यामुळे लोकांचं कन्झम्पशन वाढणार आहे. कोणाला माहिती होतं की आपण मास्क सुद्धा घालू शकतो? कोणाला माहिती आपण सॅनिटायझर वापरू शकतो? हे कोणाला माहित नव्हतं. 2 वर्षांनी कदाचित हे प्रॉडक्टच मार्केटमधून नाहीसे होऊन जातील. आता 2 वर्गीकरण होईल. कोविड पूर्व आणि कोविड नंतर. नाही का? जसं BC-AC होतं. आफ्टर क्राइस्ट, बिफोर क्राइस्ट. तसं आता बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना. अशा 2 गोष्टी होणार आहे. आपण अरे यार, कसं लागायचं, आपण असं मास्क लावायचं, असं हे करायचं, असं आपण म्हणू. आपण आपण आपल्या स्वतःलाच हसत राहतो. 5 वर्षापूर्वीचा तुमचा फोटो पहा. तो फोटो, अरे यार कसा होता रे, काय बावळट दिसायचं, काय असं आपण स्वतःचा फोटो बघून म्हणतो. मला सांगायचं काय, की तुम्हाला हा मार्केटच्या ट्रेंडिंग काय गोष्टी ते कळायला पाहिजे. त्यासाठी मार्केट सर्व्हे करावं लागतं ना. मार्केट सर्व्हे करण्यासाठी एम्पॅथी स्किल खूप महत्वाचं असतं. एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या शूज मध्ये जाऊन बघणं. व्हॉट ही वॉन्ट्स, ही ऑर शी वॉन्ट्स. एखाद्याच्या शूज मध्ये खिळा असेल तर तो मला नाही करू शकत ना. तो त्याची चेहऱ्यावर सगळ्या वेदना दिसत आहेत, तर त्या वेदना पाहून तुम्हाला अंदाज नाही येणार त्या वेदना कुठून येऊ राहिल्या. अनलेस अँड अंटिल यू वेअर दॅट शूज. त्याला म्हणतात एम्पॅथी स्किल. तर एम्पॅथी स्किल सुद्धा आपल्याला डेव्हलप करावं लागेल, की ज्यामुळे आपल्याला कळेल की व्हॉट आर द पेन पॉइंट्स, नॉट पिन पॉइंट्स, व्हॉट आर द पेन पॉइंट्स ऑफ द कस्टमर्स. ते पाहायला पाहिजे आपल्याला. तो स्टडी आहे मित्रांनो, तो करावा लागेल. नाही तर काय फक्त लगेच इतकं इझी जर उद्योग असताना मग सगळ्यांनीच केला असताना. इझी नाही. हा पण अवघड, अशक्य बी नाही ना. अवघड आहे म्हणून तर करायचंय. पण अवघड गोष्ट सोपी कशाने होईल? अभ्यासाने होईल. म्हणून आम्ही तो 1 आठवड्याचा जो प्रोग्राम त्यासाठी घेऊ, की ज्याच्यात ते तुम्हाला डिटेल कळेल की हाऊ टू गो फॉर इट. कशा पद्धतीने हा सर्वे केला पाहिजे, कशा पद्धतीने हा अभ्यास केला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर मार्केटचा अभ्यास म्हणजे तुम्हाला खूप डिटेलिंग, रॉ मटेरियल सप्लायरचा अभ्यास, मशिनरी सप्लायरचा अभ्यास, तुम्हाला ज्यांचं जे आपला माल ठेवणार आहे त्या डीलरचा अभ्यास, त्या डिस्ट्रीब्युटरचा अभ्यास आणि एंड युजरचा अभ्यास, हे सगळे अभ्यास करावा लागते. नाहीतर यू मे अराइव्ह ॲट अ रॉंग डिसिजन. अनेक लोक मार्केट सर्वे नीट करतच नाही, त्यामुळे ते फसतात. अमेरिकेमध्ये एका मोठ्या कंपनीचे सुद्धा हाल झाले. त्यांनी मार्केट सर्वे प्रॉपर न केल्यामुळे. प्रॉपर केलंच नाही. त्यांनी फूड प्रोडक्ट बनवणारी मोठी कंपनी, दिस इज वन ऑफ द MNCs, मोठी कंपनी. त्यांना लक्षात आलं की अमेरिकेमध्ये कुत्रे खूप आहेत. अमेरिकेमध्ये जेवढे माणसं आहेत तेवढे कुत्रे आहेत, नाही का? त्यांनी एवढे कुत्रे आहेत तिथे की त्यामुळे आता कुत्र्याचं फूड आहे तिथे खूप मोठं बिझनेस संधी आहे. आणि भारतातही होईल. भारतातही लोक आता काय, लोक माणसं जवळ राहते म्हणून कुत्र्यांना जवळ घेऊन चालतातच आपण. ठीक आहे, तो विषय नाही आपला. सांगायचं काय की त्यांनी कुत्र्याचं फूड करायचं ठरवलं. त्यांनी एखाद्या लाख लोकांच्या फीडबॅक घेतले की तुमच्या कुत्र्याला काय आवडेल. तो म्हणता आमच्या कुत्र्याला असं पाहिजे, तो म्हणता आमच्या कुत्र्याला हे पाहिजे, तो म्हणता आमच्या कुत्र्याला हे पाहिजे, ते सगळं काय. त्यांनी 1,00,000 लोकांचे फीडबॅक घेतल्यानंतर प्रोडक्ट डेव्हलप केला आणि जाहिरात केली की आफ्टर हॅव्हिंग इंटरॅक्शन्स विथ लाखाच्या वरती लोकांचे इंटरॅक्शन केल्यानंतर आम्ही हे प्रोडक्ट डेव्हलप केलंय, विच विल बी व्हेरी गुड फॉर युअर पेट्स. तुमच्या कुत्र्यांसाठी खूप चांगलं राहील आणि याच्याने तुमचे कुत्रे एकदम धडधाकट, पौष्टिक आणि अगदी त्यांच्यामध्ये ती सगळी होतील. सगळं त्यांनी जाहीर केलं. मोठ्या जाहिराती करून त्यांनी प्रोडक्ट आणले मार्केटमध्ये, नेटवर्क तयार केलं. सगळं डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क ऑलरेडी होतं, ते सगळं तयार केलं. ते मार्केटमध्ये प्रोडक्ट आणलं सुद्धा, लोकांनी घेतलं सुद्धा.
त्यांनी आपल्या कुत्र्याला टाकलं, पण ते कुत्रं काही खाईना. कारण की त्या कुत्र्यावर ते टेस्टच केलं नाही. ज्याला खायचं आहे, जे खाणार आहे, त्या कुत्र्यावर ते टेस्टिंग झालं नाही. नाही का? ज्याच्याकरता आपण करतोय प्रॉडक्ट, तर त्याला काय रिक्वायरमेंट आहे हे तर आपण जाणून घेतलं पाहिजे ना. त्याची रिक्वायरमेंट न जाणून घेता मला काय येतं ते उपयोगाचं नाही. लोकांना काय लागतंय ते माहिती पाहिजे. आपल्याला अंदाजाने काय वाटतं? आपलं काय वाटतं आता लोकांना खूप वेळा टू व्हीलरवर चालत राहतात. म्हणजे टू व्हीलर आणि टू व्हीलर जिथे असते तिथे त्याच्यावर 3, 4 जण सुद्धा बसतात. मग आपल्या डोक्यात अरे मग आपण 3 सीटर असलेली एखादी टू व्हीलर का काढू नये अशी कल्पना येऊ शकते. आले मी अनेकांच्या डोक्यात. पण ती व्यवहार्य आहे का? ते बघितलं पाहिजे ना. लोकं घेतील का ती गोष्ट? अशी किती लोकं आहेत? काय आहेत? म्हणजे सगळा अभ्यास नुसतं मला वाटलं अरे गोष्ट लई चालली. अरे पण ती व्यवहार्य आहे का नाही ती कल्पना? ते पाहायला पाहिजे ना. अशा अनेक कन्सेप्ट असतात आपल्याला सुचत असतात, पण त्याची व्यावहारिक पडताळणी केली पाहिजे. कारण की मार्केटमध्ये जो माल चालेल तोच विकायला पाहिजे ना. जो घेतील लोकं तोच विकायला पाहिजे आपण. जो मला बनवता येतो नाही, जो घेतील तो विकायला पाहिजे आपल्याला. सो कॅन आय सेल इट? बऱ्याच वेळेला कन्सेप्ट खूप चांगल्या असतात, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. हा बी प्रॉब्लेम असतो. वी आर नॉट एबल टू रीच आउट टू द कस्टमर्स. आणि त्यामुळे ते एकदम चांगलं प्रॉडक्ट असून सुद्धा ते नाही चालत. सो फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट, वी शुड डू धिस मार्केट सर्व्हे व्हेरी नाईसली. त्यासाठी आमच्याकडे पूर्ण क्वेश्चनायर आहे. पूर्ण प्रश्नावली ती तुम्हाला आम्ही देणार आहोत या कार्यक्रमात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे 57 क्वेश्चन्स आम्ही तयार केले आहेत, की ज्या गोष्टींचा तुम्ही उत्तर घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रॉपर भले तुम्ही उद्योग सुरू करायला उशीर केला तरी चालेल, परंतु तो उशीर जरी केला, तो परफेक्ट झाला पाहिजे. असं म्हणताना ते एखादं झाड कापायचंय, 8 दिवस करवतीने कापण्यापेक्षा 7 दिवस त्या करवतीला चांगली धार द्या आणि मग एका दिवसात कापा ना, एका तासात कापा ना त्याला. 7 दिवस, 8 दिवस मेहनतच करू राहिले, कापूच राहिले. कारण त्या काय त्या करवतीमध्ये मजा नाही, ते लाकूड काय बरोबर नाही, हे नाही. त्यामुळे अनेक दोष द्यायला आपल्याकडे तर खूप असत. बहाणे तर आपल्याकडे काही कमी का? नाही, नाही, काय नाही. का रे फेल का झाला? काय नाही, ते पेपरलेस कठीण हो. असं अभ्यास केला नाही ते काय नाही सांगत. अनेक जणांनी त्याच्यात फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवले, त्याचं काय? एखादा क्रिकेट आउट झाला तर नाही, नाही, तर बॉलच ते फेकी बॉलर होतं. पिचच खराब होतं. हे नाही चालणार ना. हे उत्तर नाही चालणार. व्यवसायात नाही चालणार. तुम्ही नोकरी करत असाल तर ठीक आहे. नोकरी ते लोकं एक्सेप्ट नाही करत, परंतु व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला खूप त्याला म्हणतो ना, सगळ्या अँगलनी विचार करूनच काम केलं पाहिजे. सो फ्रेंड्स, वी मस्ट स्टडी वेल बिफोर व्हेंचरिंग इन. तर तो आपण अभ्यास केला पाहिजे, की कॅन आय सेल इट? तिसरा, मग नुसतं विकून उपयोग नाही ना. मला बनवता विकता आलं. मग तिसरी चाळणी लावायची, कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट? मला यातून नफा मिळेल का? शेवटी एव्हरीथिंग कम्स टू द प्रॉफिट. शेवटी पैसा किती मिळतोय ते महत्वाचं आहे ना. नाही का? नाहीतर काही लोकं पाहतात दुसऱ्यासाठीच उद्योग करत राहतात. एकदा एकाकडे गेलो होतो. म्हटलं, "काय बाबा कसं काय चालू आहे?" म्हणे, "चांगलं चालू आहे सर." म्हटलं, "काय बँकेचे हप्ते भरू राहिला?" "हां, भरू राहिलो." "वर्करचे पेमेंट जाऊ राहिले?" "बरोबर जाऊ राहिले." "देन कच्च्या मालाचे जे तुझे व्हेंडर्स आहेत त्याला तू पेमेंट वेळेवर करतोय?" "हां, वेळेवर करतोय." "सगळं वेळेवर चाललंय." "एम-एस-सी-बीचं बिल?" "हां, भरतोय." "मेंटेनन्स वगैरे सगळं वेळेवर होतं." "सगळं होतंय." म्हटलं, "व्हॉट अबाउट यू? तुझं काय?" "मी सध्या घरून आणतोय." "काय घरून आणतोय?" "त्यासाठी उद्योग करायचा म्हणून." प्रॉफिट एस्टॅब्लिश ठीक आहे, पहिल्या वर्षात नाही येणार कदाचित, पण दुसऱ्या वर्षी येणार प्रॉफिट हे मला माहिती तर असलं पाहिजे. आंधळ तळतंय, कुत्रं पीठ खातंय असं नाही चालणार. ब्लाइंड गेम नाही करायचा. उद्योजक हा जो असतो ना, हा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन काम करतो. कॅल्क्युलेटेड अभ्यास करून आणि कॅल्क्युलेशनचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे बिझनेस प्लॅन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो. त्याच्याने आपल्याला कळतं की आपली बेस कितने पानी में है.
आणि तो अभ्यास हा आपल्याला बरेच जणांना काय वाटतं, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ना बँकेसाठी बनवायचा आहे, लोन घ्यायचंय ना त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा. बँकेसाठी तर लागणार आहेच. बँकेचा स्टेक किती आहे? 70% 75% आहे. पण तुमचा स्टेक 100% आहे का नाही विचारत तुम्ही? युअर स्टेक इज 100%. कारण की शेवटी बँकेचं कर्ज तुम्हालाच फेडायचंय. आपलं काही कर्जमाफी नाहीये. बँकेचं कर्ज मलाच फेडायचंय, सगळे देणे मलाच द्यायचे आणि एवढं सगळं करून मला 2 पैसे सुटलेच पाहिजे. कशासाठी राष्ट्रानं चालवायचंय? कोणाच्या वर्षावर चालवायचं? कसं काय करणार तुम्ही? असं नाही चालणार ना. पैसे तर मिळालेच पाहिजे. पैसे शेवटी अल्टिमेटली इट इज मनी दॅट काउंट्स. पैसा सगळं जरी नसलं पण पैशाशिवाय काही होत नाही ही गोष्ट आहे ना. पैसे की अहमियत आपण नाकारू नाही शकत. त्याचं महत्व आपण नाकारू नाही शकत. शेवटी पैसा पैसाच आहे. पैसा असेल तरच काम होणार आहे. आणि तो पैसा आपल्याला उद्योगातून मिळालाच पाहिजे आणि तो बी चांगला मिळाला पाहिजे. ठीक आहे ना, पहिल्या वर्षी त्याचे 5 वर्षाचे कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला करावे लागतील. मग इनफ्लोज किती राहणार आहे, आउटफ्लोज कसा होणार आहे आणि त्याच्यातून मला पैसा कसा मिळणार आहे ते मला माहिती पाहिजे. अल्टिमेटली आय मस्ट नो हाऊ आय एम गोइंग टू मेक मनी. नाही तर मग त्यापेक्षा बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट पण ठेवा ना पैसे. कशाला एवढं मारमार कशाला करायची? एवढं सगळं करून पैसे मिळालेच पाहिजे आणि तेही आधीच पूर्वनिर्धारित पाहिजे. सगळं करतात, सगळं करता येतं. ठरवून काम करायला शिकलंच पाहिजे आपण आता. ब्लाइंड गेम आता नाही चालणार. अजिबात नाही. यू हॅव टू, नाही तर ब्लाइंड गेम केलं तर ब्लेम गेम करत राहू. तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं, तू होता ते होता, म्हणजे ब्लेम गेम. मग काय फक्त आयुष्यात कटकटीन त्रास आणि हे ते होत. नाही, शांततेत करूया ना, अभ्यास करून करूया ना. मग ते बिझनेस प्लॅन मध्ये आपल्याला काय काय गुंतवणूक काय लागणार आहे, आपलं वार्षिक उत्पन्न किती होणार आहे, त्याच्यातून खर्च किती होणार आहे, त्याच्यातून मला काय राहणार आहे, त्याच्यातून बँकेचे हप्ते भरायचे, हे भरायचे, सगळ्या ज्या काही लायबिलिटीज त्या करणार, त्या करून मग मला काय सुटणार आहे त्याच्यातून हे कळालंच पाहिजे. कॅल्क्युलेटेड लॉस झाला तरी चालेल, लॉस कॅल्क्युलेटेड पाहिजे. लॉस करणं काही चुकीचं नाही, होतं. इनिशियल जेव्हा मार्केटमध्ये एखादी वस्तू लॉन्च करायची आहे तुम्हाला, तर यू मे हॅव टू ऑफर दिस दॅट प्रोडक्ट ॲट अ व्हेरी कॉम्पिटिटिव्ह रेट, किंवा त्यांच्यापेक्षा स्पर्धकांपेक्षा कमी भावात ती वस्तू आणावं लागेल तुम्हाला मार्केटमध्ये. पण ऑफकोर्स म्हणजे त्याच्याने लॉस होऊ शकतो तुमचा, पण लॉस कॅल्क्युलेटेड पाहिजे ना. नाही तर चाललंय चाललंय असं कसं चालेल? अभ्यास महत्वाचाच आहे. प्रॉपर स्टडी करूनच, नाही तर काय 2 महिने लेट झालं तरी काही हरकत नाही. उगाच घाई गर्दीत काहीतरी करायचं, चुकीचा निर्णय घ्यायचा आणि देन वी मे अराइव्ह ॲट अ व्हेरी रॉंग, काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन टाकू आणि मग आयुष्यभराचा पश्चाताप होऊन जाईल. असं नाही चालत. लग्नामध्ये तरी काय की फारकत घेऊन मोकळं होऊ शकतं, पण इथे काय, इथे तर अवघड आहे ना. हे तर आता प्रोडक्ट आयुष्यभराचा डिव्होर्स देऊन टाकेल आपल्याला, परत उद्योग करायच्या लायकीच नाही राहणार, नाही का? पण परत दुसरं लग्नच करता येणार नाही, कारण कोण तुम्हाला कर्ज देणार आहे, कोण उठणार आहे? जर याला उद्योग करता येत नाही, तुम्हाला नोकरी सुद्धा मिळणं अवघड आहे. त्यामुळे मी घाबरत नाही तुम्हाला, अजिबात नाही. मी तर पॉझिटिव्ह विचाराचा माणूस आहे आणि लोकांना सकारात्मक बाजू सांगत राहतो. परंतु येस, यू शुड नो द काय कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाही का? नाही तर मग नंतर हे सगळं उशिराचं शहाणपण काहीच उपयोगाचं नाही. अभ्यास करून म्हणून प्रॉफिट मिळेल की नाही हे एन्श्युअर केलं पाहिजे. यू मस्ट एन्श्युअर वेदर आय एम गोइंग टू मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. प्रॉफिट मला मिळेल ते महत्वाचं आहे. नाही मिळालं असं तर कशासाठी करायचं? आणि ते सुद्धा आधी करता येतं. उद्योजक या शब्दाचा अर्थ काय? उद्योजक, त्याची फोड गेली काय होतं? उद्योजक. उद्याची योजना करणारा जो असतो तो उद्योजक असतो. जो आजची योजना करतो तो आयोजक असतो. आपण आयोजक नाही, आपण उद्योजक आहोत. उद्याची योजना करायची आपल्याला. We must check what can happen tomorrow. We must ensure our success.
बिफोर व्हेंचरिंग इन. मला असं यश मिळणार आहे आधीच तयारी करूनच काम केलं पाहिजे. सो फ्रेंड्स, हे खूप महत्त्वाचं. त्यासाठी बिझनेस प्लॅन बनावा लागेल आपल्याला. असं नाही प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी बी तयार ठेवला पाहिजे. असं नाही झालं तर काय, तसं नाही झालं तर काय, तसं नाही झालं, हे सगळं करावं लागेल तुम्हाला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करावा. आणि चौथं जे आहे, मग कॅन आय, समजा तुम्हाला कळलं की आय कॅन मेक प्रॉफिट आउट ऑफ इट, मग चौथं पॅरामीटर लावा, चौथी चांगली लावायची, कॅन आय इम्प्लिमेंट इट. ठीक आहे, आता झालंय की येस, आय कॅन मेक इट, आय कॅन सेल इट, आय कॅन मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. ओके, देन द फोर्थ क्वेश्चन कम्स, कॅन आय इम्प्लिमेंट इट. आता सगळं कागदावर आहे, पण कागदावरचा ऍक्च्युअल मध्ये आणण्यासाठी मी समर्थ आहे का? मग मला तसं लोन मिळेल का? मग मला तसं एनओसीज पाहिजे, ज्या मिळतील का? बाकी सगळ्या कोटकुत्या स्कीम मध्ये बसेल काय? हे सगळं पाहायला पाहिजे ना. नसतं, नाही तर काय आहे माहिती का, भारताबद्दल एक स्वराज पॉल नावाचे खूप मोठे येणार आहे, रिचेस्ट येणार आहे. त्याने एक वाक्य खूप म्हटलं, मस्त सांगितलेलं आहे. त्यामुळे इंडियन्स आर मार्वलस, मार्वलस इन मेकिंग प्लॅन्स, बट दे आर करप्ट इन इम्प्लिमेंटेशन. पण जेव्हा इम्प्लिमेंटेशनची पाळी येते, ते बरोबर नाही होत त्यांच्याकडून. आपलं इम्प्लिमेंटेशन, वी आर पुअर मॅनेज्ड कंट्री. दे आर नॉट पुअर कंट्री माय डिअर फ्रेंड्स. एवढे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत. भारत श्रीमंत देश आहे, जिथे गरीब लोक राहतात. देश श्रीमंत आहे, राहणारे गरीब. का बरं? कारण की आपण प्लॅन करायला शिकलो नाही, आपण मॅनेजमेंट शिकलो नाही. मॅनेजमेंट म्हणजे एमबीए करायला पाहिजे असं काही नाही. शिवाजी महाराजांनी कोणतं एमबीए केलं? कुठे एमबीए केलं का त्याने? स्टॅनफोर्ड मध्ये जाऊन, ऑक्सफोर्ड मध्ये जाऊन काय एमबीए केलं का त्यांनी? हा, त्यांच्या नावावर लोक एमबीए करायला, ती गोष्ट वेगळी. त्यांच्या नावावर लोक पीएचडी करायला वर्ल्ड वाईड, ती गोष्ट वेगळी. महाराजांचा मॅनेजमेंट किती भारी होता, किती बारीक सारीक गोष्टींचं नियोजन करायचे. घाई गर्दीने कोणताही निर्णय नाही घेतला त्याने. अतिशय शिस्तबद्ध रीतीने. आपल्याकडे रिसोर्सेस कमी असले तरी चालेल, परंतु त्याला प्लॅनिंगची जोड असेल तर यस. शिवाजी महाराजांनी दगडधोंड्याच्या बळावर हिंदवी स्वराज्य केलं असतं. काय नव्हतं त्यांच्याकडे. लाख सैनिक घेऊन आलेला सिद्धीजीवर आत्महत्या करायला लावली त्याला. आत्महत्या केली त्याने. लाख सैनिक घेऊन आलेला शाहिस्ते खान पळून गेला अक्षरशः. शिवाजी महाराजपेक्षा सगळ्या बाबतीत वरचढ असलेला, तब्येत 150 किलो वजन, 6.5 फूट असा अफजल खान, त्याला लोळवलंय 5.25 फुटाच्या माणसाने. प्लॅनिंगने, अभ्यासाने. अष्टप्रधान त्यांनी त्यासाठी अभ्यासासाठी नेमले होते. सगळ्यांना एक काम द्यावं, प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे, जे महाराजांनी केलं. आपल्या मग तुम्ही लहान मोठे आहात, काही फरक नाही पडत त्याच्या. प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही किती लहान, काही नाही हो. शिवाजी महाराजांनी हा विचार केला नाही ना. काय आपल्याकडे दगड दोन मावळायचं, त्याच्या बळावर आपण करू शकतो का? करू शकतो, नाही करू शकत. सब कुछ हो सकता है. खूप मोठे मोठे एंटरप्रेन्योर्स आहेत की ज्यांनी काही नव्हतं त्यांच्याकडे, पण त्यांनी सुरू केलं. त्यांनी खूप अभ्यास करून सगळ्या गोष्टीचं काम केलं. आपल्यालाही असा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा तसा कार्यक्रम 1 आठवड्याचा जरी असला तरी याला जोडून आमच्याकडे 3 आठवड्याचा 4 आठवड्याचा कार्यक्रम आहे. ज्यांनी उद्योगाची निवड केलेली असेल त्यांच्यासाठी एक पूर्ण 4 आठवड्याचा कार्यक्रम आहे. पण सध्या तुम्हाला फक्त मार्केट सर्व्हिस जाणून घ्यायचंय, 1 वीकचा प्रोग्राम आहे. या 1 वीकच्या प्रोग्राममध्ये 2 दिवस जे आहे ते आम्ही मार्केट सर्व्हे कसा करायचा त्याच्यावर घेणार आहोत. 3 दिवस जे आहे ते बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी आम्ही घेणार आहोत. 3 डेज बिझनेस प्लॅन साठी आहे. 1 दिवस जो आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट डिटेल करण्यासाठी घेणार आहोत. खूप हा सगळा ह्याच्यात बेसिक फायनान्शियल कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे. लॉंग टर्म लोन कशाला म्हणतात, वर्किंग कॅपिटल कशाला म्हणतात,
हे इन्व्हेस्टर समोर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकर समोर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा मांडायचा, आपला प्रोजेक्ट म्हणजे आपली बेसिकली अपॉर्च्युनिटी योग्य आहे का नाही, ती स्कॅन कशी करायची, ती चूज कशी करायची, त्या मॅट्रिक्स बिझनेस एक अपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स आम्ही तयार केलं, त्याच्यातून वेगळ्या चालना लावून आपण योग्य निवड झाली की नाही ते सगळं याच्यामध्ये 1 वीक प्रोग्राम आहे, 6 डेज प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम जो आहे तो सोमवारपासून सुरू होणार आहे, त्याच्यात जरूर आपण या. म्हणजे याच्यामुळे जे काही आता मी डिस्कस केलं ते खूप विस्ताराने त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि प्रत्यक्ष केस स्टडीज घेऊन त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक गोष्टीच एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे आपल्या कॉम्पिटिटरचा सर्वे कसा करायचा, आपल्या डिस्ट्रीब्युटरचा सर्वे कसा करायचा, आपल्या रॉ मटेरियल सप्लायरचा सर्वे कसा करायचा, आपल्या मशिनरी सप्लायरचा सर्वे कसा करायचा, हे सगळं. आणि शिवाय बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, कशा पद्धतीने काय काय त्याच्यामध्ये बघायला येतं, वेगवेगळे अँगल. आता हे याच्यासाठी माझे मित्र आहेत आणि खूप मोठे फॅकल्टी आहे. त्याचं नाव डॉक्टर राजकुमार फताटे. ही इज गोइंग टू कम, ही इज गोइंग टू जॉईन दिस प्रोग्राम फ्रॉम हैदराबाद जॉईन होणार आहे. आमचे चार्टर्ड अकाउंटंट आहे मिस्टर उल्हास बोरसे, ते तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट समजून सांगणार आहे. मी स्वतः तुम्हाला मार्केट सर्वे समजून सांगणार आहे. हे असे आम्ही अनुभवी 3 लोक आहोत की जे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. तर जरूर तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा, असं मी आवाहन करतो. आणि आता तुम्हाला जर काही इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, आय एम देअर टू आन्सर दिस क्वेश्चन्स. जरूर तुमचे काही प्रश्न असतील, माय श्रीराम इज देअर, so he can take care of questions. Over to you, Sriram. Thank you very much. थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका, आम्ही सगळे क्वेश्चन्स तुमचे कव्हर करूया. त्याच्या आधी आपल्या सोबत आपले पास्ट पार्टिसिपंट दीपक नाईक सर आणि कुणाल शिकारे सर जॉईन झाले, ज्यांनी रिसेंटली आपला मार्केट सर्वेचा कोर्स कम्प्लीट केला होता. सो मी आणि आम्ही प्रत्येक वेबिनार मध्ये आमच्या पास्ट पार्टिसिपंटला एक प्लॅटफॉर्म देतो की त्यांनी त्यांचा बिझनेस प्रमोट करावा, त्यांचे जे आयडियाज आहे ते प्रमोट करू शकतात. So first of all, I request Deepak Naik sir to share the feedback आणि त्यांच्या ज्या आयडियाज आहेत ते पण शेअर करू शकतात. Over to you, Deepak sir. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. नमस्कार चांडक सर. Good evening. नमस्कार. नमस्कार. मी दीपक नाईक. मी पुण्यावरून हा कोर्स केला होता. ऍक्च्युली बऱ्याचदा मित्रांकडनं काही सोर्सेस कडनं ऐकलं होतं. त्यानंतर लॉकडाऊनही चालू झालं होतं आणि ह्या कोर्सचा ज्यावेळेला कंटेंट पाहिला मी, मार्केट सर्वे, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅन, हे एकाच ठिकाणी पाहिल्यावर मी साहजिकच थोडासा क्युरियस झालो होतो. मी तसं पाहता रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो, त्यामुळे मनात थोडीशी शंका होती, क्वेश्चन होते की हा मला तितपत सुटेबल होईल का. पण ज्या वेळेला जसं आज तुम्ही सगळेजण मित्रमंडळी चांडक सरांचं ऐकताय या वेबिनार मध्ये, तसं ऐकल्यानंतर मात्र निश्चितच खात्री झाली मला की हा कोर्स प्रत्येकाने करावा असा आहे. कारण की आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी आपल्या व्यवसायातल्या आपल्याला हव्या असलेल्या एखाद दुसऱ्या आयडियासाठी काम करत असतो. ज्याही वेळेला आपण आयडियाचा विचार करतो, त्या आयडिया सुरू होतात आपल्या स्वतःच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस संदर्भात. तर त्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस कशा पद्धतीनं कस्टमर पर्यंत जास्तीत जास्त प्रभावी पोहोचता येतील आणि ज्या योगे त्याची व्याप्ती वाढून पर्यायाने ते साहजिकच आपला व्यवसाय पण भरभराटीस येऊ शकतो. ह्यासाठी ज्या 3 बेसिक गोष्टी आहेत त्याच बाबत हा प्रोजेक्ट, हा सगळा कोर्स आहे तो बोलतो. म्हणजे मार्केट सर्वे, तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅन. जेव्हाही आपण एखाद्या व्यवसायाबद्दल बोलतो त्यावेळेला साहजिकच प्रॉडक्ट अत्यंत महत्वाचं आहे. त्यात आयडिया असू दे, त्याचं इम्प्लिमेंटेशन असू दे, व्हॉट्स एव्हर इन नेचर. पण तुम्हाला त्या प्रॉडक्टला यशापर्यंत जर न्यायचं असेल तर त्याची मुद्देसूद बांधणी खूप गरजेची असते. जी तुम्हाला साध्य करायची झाली तर ती मार्केटची नस ओळखण्यापासून सुरुवात होते. त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन चांडक सर व त्यांची टीम, फटाटे सर असू देत, बोरसे सर असू देत, या सगळ्यांना आम्ही ऐकलेलं आहे. आणि इतकी मोठी व्याप्ती असलेला कोर्स आपल्याला सुरुवात करायला आणि आपल्याला या सगळ्या प्रकाराची माहिती द्यायला कशा पद्धतीनं योग्य आहे हे तुम्हाला कोर्स जॉईन केल्यावर अगदी तंतोतंत लक्षात येईल. कारण की यांचे स्वतःचे अनुभव आणि यांचं स्वतःचं नॉलेज आणि मांडायची मुद्देसूद पद्धत ही खूप 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 उपयोगी आहे. मला स्वतःला विचारता तर मी याच्यातून कुठल्याही माझ्या असोसिएट बिल्डर्स आहेत, ओळखीचे आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्स कशा पद्धतीनं लॉन्च व्हायला पाहिजेत, कशा पद्धतीनं क्लायंटेल बघितला गेला पाहिजे, त्यांना काय रिक्वायरमेंट असू शकतात, ते प्रोजेक्ट करताना कशा कशा पद्धतीचं फंड रेझिंग व्हायला पाहिजे,
कुठल्या कुठल्या इन्व्हेस्टर्सला, कुठल्या कुठल्या सोर्सेसला आपण कशा पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे, या सगळ्याचं एक मुद्देसूद माहिती आपल्याला मिळत जाते. आणि त्यातून अल्टिमेटली जो आपण पूर्ण प्रवास म्हणतो, आपल्या आयडियाज पासून ते सगळा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस असू दे, प्रोसिजर्स असू दे, याची सगळी रूपरेषा आपल्याला या 3 गोष्टींच्या माध्यमातून जनरेट करता येते. त्यामुळे मित्रांनो, वेळात वेळ काढून हा कोर्स करा. याचा निश्चितच फायदा आहे आपल्या प्रॉडक्टसाठी, आपल्या यशासाठी. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि चांडक सर आणि उद्योगवर्धिनी टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ग्रेट, थँक्यू. थँक्यू सर. आय थिंक तुम्ही एक्झॅक्ट डिटेल मध्ये तुम्ही हा समजवला प्रोग्राम. म्हणजे सरांनी 1 तासात समजवला, तुम्ही 2 मिनिटात समजवला. सर थँक्यू फॉर वंडरफुल फीडबॅक. आता मी कुणाल शिकारे सर पण आहे, त्यांनाही रिक्वेस्ट करतो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. चांडक सर, थँक्यू, तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिला बोलण्यासाठी. मी तुमचे आभार आहेत. दीपक सरांनी जसं शेअर केलं की मला असं वाटतं मला तर बोलायला काही राहिलंच नाहीये. पण एवढंच आहे की जे दीपक सरांनी सांगितलं थोडं फक्त मी ऍड करतो. ह्या कोर्सनी आपल्याला क्लॅरिटी येते. जेवढं जास्त क्लॅरिटी तेवढं आपण जास्त पळू शकतो. एका वाक्यात मी सांगायला आवडेल. जेवढी जास्त क्लॅरिटी तुम्ही अजून जास्त समजायला लागतं. तुमचा कोर्स झाल्यानंतर आम्ही बिझनेस मॉडेलवर काम केला. परत बिझनेस मॉडेलवर कळलं की आपण गोल छोटा ठेवलाय, थोडा गोल मोठा वाढवला पाहिजे. आणि कोणते कोणते प्रॉडक्ट्सवर किती किती फोकस केला पाहिजे, कोणत्या प्रॉडक्ट्सवर किती रेव्हेन्यू जनरेट होणार, हे आम्ही काढलंय. आणि सेल्स टीमला, इव्हन आतल्या लोकांना क्लॅरिटी दिली. ती क्लॅरिटी दिल्यामुळे लोकांना अजून कळलं की समजा आम्ही मध्ये मध्ये आम्ही थोडे ऑफ वर्क पण घेतो. लोक म्हणतात सर आपल्या बिझनेस मॉडेल मध्ये नाहीये, तर आपण हे केलं नाही पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आपण म्हणतो बरोबर आहे. ही क्लॅरिटी आम्हाला जास्त आली आहे. हे थोडं आम्ही बिझनेस मॉडेलवर जास्त काम केल्यामुळे. आणि मला असं वाटतं की आपण दरवर्षी काहीतरी गोल ठेवले पाहिजे. ते गोल ठेवल्याने आपल्याला क्लॅरिटी येते कोणत्या दिशेने पळावं. आणि मार्केट सर्वे हा पार्ट आपल्याला त्या पॉइंट मध्ये हा फार इम्पॉर्टंट पॉइंट येतो की किती आपण बिझनेस केला पाहिजे. साधारण नाशिकमध्ये साधारण किती रिक्वायरमेंट आहे, महाराष्ट्रामध्ये किती रिक्वायरमेंट आहे, इंडियामध्ये किती रिक्वायरमेंट आहे, हे एक अजून क्लॅरिटी आणणे गरजेचं आहे. हे बेसिकली काम आपल्यालाच करायचंय. कोणी आपल्या स्वतःसाठी कोणी काम करून देत नाही. म्हणजे हा जो बिझनेस मॉडेल बनवला हा मीच बनवला, माझ्या माणसांना दाखवला. आपण म्हणतो की हे कोर्स केल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं होतं, असं अजिबात होत नाही. आपल्यालाच काम करायला लागतं. आपण जेवलो तर आपल्या पोटात अन्न जातं, तसंच हा प्रकार आहे. आय थिंक आय एम डन सर विथ दिस. थँक्यू. करेक्ट करेक्ट. तुम्ही गाडी चालवताय बहुतेक. नाही, मी ऍक्च्युली काय आलंय, मी विसरून गेलो होतो. मॅडमचा फोन आला की तुम्हाला ऑनलाईन यायचंय. मी गाडीतच बसून येतो, मला ड्राईव्ह करायचंय पुढे आता. Have a safe Thank you. journey. Have a safe Thank you. journey in business as well as in these two roles. Thank you very much, sir. Thank you very much. Okay. थँक्यू सर फॉर जॉईनिंग. येस, थँक्यू. Yes. मी लीव्ह करू शकतो, राईट? येस Yes, येस, थँक्यू. थँक्यू. ओके, सो आता मी क्वेश्चन्स घेतो. सर बरेचसे क्वेश्चन्स आहे. फर्स्ट क्वेश्चन असं आहे की ओके, एक सेकंड, थोडा एलॅबरेट करावा लागेल. एकच मिनिट. हा, सो फ्रोझन फ्रूट व्हेजिटेबल किंवा निर्यातसाठी मार्केट कुठे आहे, त्याचं कसं मार्केट सर्वे करायचं, हा क्वेश्चन. कसं असतं, फ्रोझन फ्रूट व्हेजिटेबल जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना, यू विल हॅव टू सर्च इन द कन्सर्न एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. आता याचं कसं आहे की तुम्हाला फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असेल तर त्याचं अपेडा नावाची एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. त्यांच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं की कुठे कोणती गोष्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या देशांचं सगळं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स तिथे मिळू शकेल. मिडल ईस्टमध्ये किती आहे, फार ईस्टमध्ये किती आहे, युरोपमध्ये किती आहे, अमेरिकेमध्ये किती आहे, ब्राझील, इंग्लंड, सगळ्या वेगवेगळ्या कंट्रीजचं तिथे काय काय, भारतातून किती प्रमाणात कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट होतात, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्यांच्याकडे नक्की एकदा त्यांचं मेंबरशिप घेतली तर तुम्हाला मिळू शकेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुद्धा याची माहिती मिळू शकेल की जिथून तुम्हाला कळेल की या आपल्या गोष्टीला किती पोटेन्शियल आहे. याशिवाय अनेक लोक, अनेक वेबसाईट्स आहे की ज्या तुम्हाला अशा माहिती उपलब्ध करून देतात. तर हे अगदी काय अवघड नाही. आमचा एक्सपोर्टचा एक कोर्स आहे याच्यासाठी खास.
तर तो कोर्स माझ्या मते जास्त उपयोगाचा राहील तुम्हाला. जर तुम्हाला एक्सपोर्ट मध्येच इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली यू शुड जॉईन दॅट कोर्स. दॅट इज व्हॉट आय विल रिकमेंड. थँक्यू. राईट. पुढचा क्वेश्चन असं आहे की आपण बिझनेस सुरू करताना सगळ्या गोष्टींचा स्टडी करतो आणि पण व्यवसायामध्ये एक पार्टनर सुद्धा इन्व्हॉल्ड असतो. तर जसं जसं बिझनेस वाढतो तर ते पार्टनर मध्ये कन्फ्लिक्ट नको व्हायला, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नको वाढायला. तर हे कसं आपण ते वाढायला नको, हे कसं आपण एन्शुअर केलं पाहिजे? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट केव्हा होतो? किंवा कॉन्फ्लिक्ट ऑफ वर्क होईल. तुमचे कामच डिवाइड झालेले नसतील तर मग आपली जनता पार्टी होणारच आहे. एका जनता पार्टीच्या 58 जनता पार्टी झाल्या. तसंच होतं ते. पार्टनरशिप मध्ये काय की आपल्या जर वर्क एरियाज डिफाईन नसेल, पार्टनर घेतानाच आपले आणि त्याचे गोल सेम आहे का हे माहिती पाहिजे. आपण वर्किंग आपलं थिंकिंग सेम लाईनवर आहे का नाही ते आपण बघितलं पाहिजे. मी तर आधी म्हणतो की पार्टनरशिप तर जरूरच केली पाहिजे. त्यात काही शंकाच नाही. आजच्या काळात जेव्हा तुम्हाला एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा तुम्हाला काम करायचंय, यू हॅव टू हॅव पार्टनर. पण ऑफकोर्स मी नेहमी असं सांगतो की सुरुवातीला तुम्ही इंडिव्हिज्युअली करा. एक स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण करा. समजा उद्या एखाद्याने काही त्रास जरी दिला तुम्हाला तर तुम्ही त्याच्याने डगमगून जाणार नाही, तुम्ही त्याच्याने हादरून जाणार नाही. असं करून मग स्वतःला कॅपेबल करावं, मग पार्टनर घ्यावं. शिवाजी महाराजांनी स्वतःला कॅपेबल केलं, अनेक लोकांची त्यावेळेला पार्टनरशिप केली नाही का. फक्त करायला पाहिजे, जरूर करायला पाहिजे, पण त्याची योग्यता आणि त्याचं आणि आपलं कोण ध्येय एक असलं पाहिजे. काय हरकत नाही. रथाला 4 चाकं असले पण जर 4 घोडे वेगवेगळ्या दिशेने धावत राहिले तर रथ कुठे जाणार नाही. चारांना जेव्हा एकच दिशा असेल तर मग ते आपण खूप कुठल्या पुढे जाऊ शकतो. त्यामुळे 1+1 इज ऑलवेज 11 इन ह्युमन रिलेशन्स. त्यामुळे जरूर करावं, पण फक्त ते सगळ्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की आपले पार्टिसिपंट आहे फूड प्रोसेसिंग कोर्सचे, त्यांना मार्केटिंग रिलेटेड हे पाहिजे, गायडन्स पाहिजे. सो एक्झॅक्टली या कोर्स मधून कसं मार्केटिंग करायचं, काय करायचं, कसं कस्टमर आयडेंटिफाय करायचं, त्यांना कॅनिंग मध्ये स्पेशली इंटरेस्ट आहे. तर हाऊ दिस कोर्स विल हेल्प? माझ्या मते हा जो कोर्स आहे ना, हा त्यांना कस्टमर कोण आहे ते समजण्यासाठी नक्कीच उपयोगाला येईल. हू इज माय कस्टमर. त्यासाठी मी काय अभ्यास केला, त्याच्या काय काय गोष्टी चेक करायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला या कोर्स मधून समजेल. पण जर तुम्हाला मार्केटिंगही त्याच्यामध्ये पाहिजे असेल मग तो आमचा पुढे म्हणजे तसा हा एकंदरीत कोर्स असं 4 आठवड्याचा. त्या 4 आठवड्यातला एक भाग जो आहे तो मार्केटिंग, सेल्स याच्यावर सुद्धा पूर्ण फोकस्ड आहे. मग आता कोर्स म्हणजे माझा कस्टमर आयडेंटिफाय झाला तर त्या कस्टमर पर्यंत मी कसं जायचं ते बी मला कळायला पाहिजे नाही का. तो एक वेगळं म्हणजे त्यासाठी मग तुम्हाला ते कसं मार्केटिंग स्ट्रॅटेजी, डिजिटल मार्केटिंग सगळ्या गोष्टी करायला लागते. पण मेन इज दॅट लोकांना कस्टमरच माहिती नसतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर कस्टमर जर माहित झाला तर पुढच्या गोष्टी स्ट्रॅटेजीज करणं काही अवघड नाही राहत. जसं तुम्हाला आपला प्रत्येक त्या कस्टमरच्या काय रिक्वायरमेंट आहे, त्याच्या काय विकनेसेस आहे, त्याच्या काय स्ट्रेंथ्स आहे, ते जर तुम्ही माहिती करून घेतल्या देन ओन्ली यू कॅन डिफाईन द स्ट्रॅटेजीज. त्यामुळे हा कोर्स तुम्हाला कस्टमर ओळखण्यासाठी नक्कीच उपयोगाला येईल. येस. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की हा रिअल इस्टेट किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये कसं ऍप्लिकेबल आहे? हे पहा, कोणतंही क्षेत्र जरी असलं तर मार्केट सर्वे केला पाहिजे. आता तुम्हाला एखादी बिल्डिंग बांधायची किंवा एखादा लेआउट विकायला काढायचा आहे, तर आता तिथे कशा प्रकारचे कस्टमर आहे तुम्हाला स्टडी नाही करायला पाहिजे. तिथे समजा सगळा रिच क्लास असेल आणि तुम्ही तिथे एकदम म्हणजे स्वस्तातल्या गोष्टी आणल्या तर ते थोडी चालणार आहे. किंवा तिथे गरीब लोक आहेत, तुम्ही जर महागातले काही प्रोजेक्ट केले तर कसं चालणार. तुम्ही प्रोजेक्ट असंच केला पाहिजे की तिथल्या ज्या म्हणजे मग ते रिअल इस्टेटमध्ये जरी असलं तर ते प्रॉपर तिथल्या कस्टमरचा अभ्यास करणं आवश्यक आहे ना. आता माझ्याकडे खूप उदाहरण आहे. नाशिकला कॉलेज रोड आहे, खूप फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या कॉलेज रोडला सगळे स्वस्तातले गारमेंट आणून एका माझ्याच पार्टिसिपंटने केलं, स्वस्तातल्या गोष्टी येतील, ते चाललं नाही. मला माहिती होतं म्हटलं, मग त्याला कळलं, त्याला रिअलाइज झालं पाहिजे. जेव्हा ते आले माझ्याकडे, ते मग लेडी होते त्या माझ्याकडे आल्या, म्हणे सर मी काय करतो. म्हटलं मॅडम तुम्ही कुठे दुकान टाकली, पण कॉलेज रोडला. म्हणे सर तुम्ही येऊन गेले. म्हटलं मला माहिती आहे पण म्हणे तुमच्या तोंड नाही. त्यांना लक्षात आलं की अरे यार कॉलेज रोडला तर सगळे उच्चभ्रू लोक आहेत, मग त्यांना त्या पद्धतीचे गारमेंट जायला पाहिजे तुम्ही.
कोणताही बिझनेस जरी असला, कस्टमरचा स्टडी हा खूप महत्वाचा आहे, नाही का? आपण पहा, हे सगळ्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता नाशिकलाच एक मल्टीप्लेक्स आहे, ते जरा चुकीच्या ठिकाणी ते सिडको एरियात आहे. आणि सिडको एरिया थोडासा लोअर मिडल क्लासचा एरिया आहे तिथे जास्त. आणि तिथे जर 150-200 रुपयाने पिक्चर कोण पाहणार आहे? ते नाही चाललं. सगळ्यात चांगला स्क्रीन तिथला आहे, सगळ्यात चांगलं साऊंड तिथे आहे, पण ते नाही झालं. व्हेअरएज जे उच्चभ्रू वस्तू ते मध्ये काढलं तर ते तिथे चालू लागलं. कॉलेज रोडला सिनेमॅक्स असं आहे. मग कुठलाही जरी बिझनेस बिल्डिंग जरी असेल, प्रोजेक्ट अनेक फेल गेलेले आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, रिअल इस्टेटमध्ये. का बरं? म्हणजे क्वालिटी सगळी सांगा. आता नाशिकमध्ये नाही, मी माझ्याकडे नाशिक नॅचरली नाशिकचे उदाहरण जास्त रिअल इस्टेटचं म्हटलं ना, एक प्रोजेक्ट आहे. मग त्या प्रोजेक्टचं नाव नाही सांगू इच्छित नाही, कारण कोणाचं अपयश मला तोंडावर आणायचं नाही. पण म्हणजे 3 प्रोजेक्ट तिथे आहे. आणि ते तुम्हाला लोकेशन सांगतो लागेल तर, इट इज इंद्रनगर आणि पाथर्डी या भागातले 3 प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट खूप हिट झाला. 6 महिन्यात त्याचे सगळे फ्लॅट विकले गेले. वेळेला 2 दुसरे जे प्रोजेक्ट होते, एका प्रोजेक्टचा ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकर आणि एक अतिशय नामवंत बिल्डरचं प्रोजेक्ट. दोन्ही प्रोजेक्ट फेल झाले. कारण की कस्टमरला काहीतरी वेगळं लागत होतं, त्यांनी काहीतरी वेगळं दिलं. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये काय कोणत्याही क्षेत्रात याची डेफिनेटली मार्केट सर्व्हिसची गरज आहे. 100%. येस. राईट. सो आय थिंक याच्याच अनुषंगाने अजून 2 क्वेश्चन्स आहे. बेसिकली तुम्ही जर एक कॉमन आन्सर दिला तरी चालेल. असा क्वेश्चन आहे की म्हणजे फॅशन ज्वेलरी रिलेटेड, फॅशन ॲक्सेसरीज मार्केटिंग, आणि दुसरं आहे की एक्सपोर्ट रिलेटेड. सो या 2 टॉपिक्स वरती काय गायडन्स मिळणार आहे, असा क्वेश्चन आहे. सो इन जनरल एक कॉमन आन्सर जे सगळ्यांचे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोक आहेत त्यांना एक तुम्ही कॉमन आन्सर काय देणार? हे पहा, ह्या कार्यक्रमात सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीचेच लोक येणार आहे. पण फंडामेंटल जे असतात ना, ते कधी बदलत नसतात, नाही का? जसं एखादी 2 व्हीलर चालवायची असेल तर आपल्याला बॅलन्सिंग करणं महत्वाचं असतं. एकदा बॅलन्सिंग कळालं तर कोणतीही 2 व्हीलर चालवता येईल ना तुम्हाला. मग ती होंडाची असून द्या किंवा सुझुकीची असून द्या किंवा तुमची हिरोची असून द्या किंवा अजून कोणती असून द्या, बजाजची असून द्या. असं थोडी का बजाजच्या गाडीला टाकीवर जाऊन बसावं लागतं आणि त्या होंडाच्या गाडीला मागे वळून बसावं लागतं, असं काही नाही. फंडामेंटल्स नेव्हर चेंज. कोणताही उद्योग, ज्वेलरीचा करा आणि ते एक्सपोर्ट करा. नोईंग युअर कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी ज्वेलरी आणतोय तर मला कोणता क्लास आहे, आता पहा ना, ज्वेलरीची सुद्धा भारी भारी दुकानं बी, एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी दुकानं बी, आणि एकदम छोट्याशा गाळ्यामध्ये बी ज्वेलरीचं काम करणारे लोक आहेत. रस्त्यावर सुद्धा ज्वेलरी बनवणारे लोक आहेत. त्यांचं क्लायंटेल वेगळं आहे. त्यांना माहिती येते हा आपला क्लायंट बरोबर आपल्याला शोधत येईल. रिच क्लासला माहिती की आपला क्लायंट बरोबर येईल आपल्याकडे. त्या पद्धतीने त्यांची सगळी प्रोमो हे असतं. क्लायंट माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्ही कोणताही बिझनेस करावं, दॅट डझंट मॅटर. आपण काय माहिती का, दुर्दैवाने ना आपण व्हाटकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. हाऊ, कसं करायचं ते कळायला पाहिजे. काय करायचं हे काही महत्वाचं नसतं. आपण पाहतो काही बिझनेस कम्युनिटी यशस्वी होतात सगळ्या प्रकारच्या उद्योगात. का बरं? कारण की त्यांना काय कसं करायचं माहिती होतं. काय करायचं महत्वाचं नसतं, कसं करायचं हे कळायला पाहिजे, नाही का? मग तुम्ही कोणते ते ऍप्लिकेबल सगळ्या प्रोजेक्टला होईल ना. तुम्ही उद्या फूड प्रोसेसिंगचं केला तरी त्याला हे लागू होणार आहे. तुम्ही उद्या अगदी कॉस्मेटिक्सचा बिझनेस करा त्यालाही हे लागू होणार आहे. तुम्ही एखाद्या हॉटेल टाका तिथेही लागू होणार आहे. सगळीकडे लागू होणार आहे. फंडामेंटल्स कधीही बदलत नसतात मित्रांनो. त्यामुळे फंडामेंटल हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. येस. नेक्स्ट. राईट. ओके. अजूनही काही क्वेश्चन्स आहे, आय विल क्विकली कव्हर, बट त्याच्या आधी काही कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे. सो मी ते एकदा शेअर करतो. सो उद्योगवर्धिनीचा जो मार्केट सर्व्हिसचा जो कोर्स आहे, हा 1 वीकचा ड्युरेशन आहे. 6 डेज याच्यामध्ये आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि हा मंडे पासून चालू होतोय, नेक्स्ट वीक पासून. याचा सो बेसिकली रोज रात्री 8 ते 9:30 हा या कोर्सचा टायमिंग आहे, वर्कशॉपचा टायमिंग आहे. आणि फीज आम्ही फक्त ₹1200 ठेवलेली आहे. इट्स जस्ट ₹1200. सो तुम्हाला ऑलरेडी चॅटबॉक्स वरती याची लिंक पाठवलेली आहे. त्या लिंकने तुम्ही या कोर्स पेजवर येणार आणि इकडे तुम्हाला डिटेल सिलेबस, याचा हायलाइट्स वगैरे बघता येईल. आणि आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही इकडे क्लिक केलं तर तुम्हाला वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा वॉच लेटेस्ट वेबिनार या सेक्शन वरती तुम्हाला बघता येईल. सो हा सगळा सिलेबस आहे. बेसिकली प्रोजेक्ट सिलेक्शन टूल्स आहे, मार्केट सर्वे मेकॅनिझम आहे, अपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स आहे,
राईट. सो प्रोजेक्ट सिलेक्शन टूल मध्ये जे 4 क्वेश्चन्स आहे, सो इरेस्पेक्टिव्ह तुम्ही कुठली इंडस्ट्रीमध्ये असाल, तुम्हाला हे 4 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला मिळवायला पाहिजे. सो कॅन आय डू इट, कॅन आय सेल इट, कॅन आय मेक प्रॉफिट अँड कॅन आय इम्प्लिमेंट. आणि मग मार्केट सर्वेचा मेकॅनिझम आहे. मग कॉम्पिटिटर्स, डायरेक्ट कस्टमर्स, मशीन सप्लायर्स आणि मग अपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स, स्कॅन कशा करायच्या अपॉर्च्युनिटीज, कसं रिच एक डिसिजन कसं बनवायचं त्याच्यावरती. अँड देन बिझनेस प्लॅन, मग बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, इन्व्हेस्टरला कसा प्रेझेंट करायचा, आणि फायनान्शियल कॉन्सेप्ट. मग तुम्हाला बेसिक फायनान्शियल, फिक्स टर्म, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म फायनान्शियल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि हे 3 मेंटॉर्स आहे. सो ऑफकोर्स राजकुमार फटाटे सर, जे महिंद्रा कॉलेज हैदराबादचं जे तिथे हेड आहे ऑन्टरप्रिनरशिप डिपार्टमेंटचे, ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. डॉक्टर सुनील चंडक सर आहे आणि उल्हास बोरसे सर जे चांडक सर आहे, जे चार्टर्ड अकाउंटंट आहे. सो हे मल्टिपल फॅकल्टीज आहे, याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. आणि आमचे सक्सेस स्टोरीज तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकतात. बरेचसे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. आणि या वर्कशॉपचं इम्पॉर्टन्स की आम्ही लाईव्ह ऑनलाईन असतात हे सगळे. तुम्हाला वर्कशॉपचे सगळे डे वाईज रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. तुम्हाला कोर्स मटेरियल पण मिळणार आहे. तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट पण असणार आहे. आणि तसंच लाईव्ह होस्ट सपोर्ट असेल याच्यामध्ये प्रत्येक कोर्समध्ये. आणि एक व्हॉट्सअप ग्रुप असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटवर्किंगचे चान्सेस आहे. ऑलरेडी बरेचसे ऍडमिशन याच्यामध्ये आहे, तर तुम्हाला अक्रॉस महाराष्ट्रातील लोकांशी कनेक्शन्स मिळतील. वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोक आहेत. सो तो एक लाईक माइंडेड लोकांचं बोलणं होऊन जाईल तुमच्या. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे तुम्ही फीज वगैरे फिलअप करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. आणि फीडबॅक्स वगैरे तुम्ही सगळे इकडे आमचे बघू शकतात. आणि युट्यूब चॅनल नक्की आमचं सबस्क्राईब करा. वी हॅव 60,000 प्लस ऑन्टरप्रेनर्स की ज्यांनी आज उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे आपल्या उद्योगवर्धिनीच्या कोर्सने. तर या सगळ्यांचे तुम्हाला जर्नीज बघायला मिळतील की अगदी 10 रुपयापासून 100 करोड पर्यंत लोकांचे प्रवास आहे. किंवा बस स्टँड पासून आज 4 कंपन्यांचे मालक आहे, लेडीज आहे, वुमन ऑन्टरप्रेनर्स आहे, बरेचसे लोक आहेत की जे आज आमच्याकडे याच्यात करतात. आणि उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवरती तुम्हाला बाकीचे आमचे जे काही प्रोग्राम्स आहे हे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो बिझनेस वर्कशॉप्स या कॅटेगरीमध्ये तुम्हाला आजच्या मार्केट सर्वेच्या याला रजिस्ट्रेशन करता येईल. आणि आमचे बाकीचे पण वर्कशॉप्स आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी वीक आहे, किंवा बिझनेस गोल्स अँड ग्रोथ टेक्निक्स, टॅक्सेस वगैरे याच्यावरती पण आमचे इंडिव्हिज्युअल वर्कशॉप्स आहे. ओके. सो एक पुढचा आय थिंक एक लास्ट क्वेश्चन आहे की एक द्राक्ष उत्पादक आहे आणि त्यांना द्राक्षापासून वाईन करायची. बट सो बेसिकली आपला जो 4 वीक्सचा मॉड्यूल आहे, हा 4 वीक्सचा मॉड्यूल कसा हेल्प करू शकतो एक इम्प्लिमेंटेशन मध्ये, याच्यावरती तुम्ही गायडन्स करू शकता. हा, डेफिनेटली. आता द्राक्षापासून वाईन बनवायची असेल तर आता नेमक्या कोणत्या कस्टमरसाठी वाईन बनवायची हे बी तुम्हाला आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. की आपल्या एक कसं आहे की कस्टमरचे बी वेगवेगळे क्लास असतात, नाही का. एक वाईन पिणारे बरेच लोक आहेत, परंतु एक त्याच्यामध्ये बी कॅटेगरी असते. आपण पाहतो सोलामध्ये एक वेगळे लोक जातात. प्रत्येक तर त्याचा एक मार्केट सर्वेचं पहिलं मॉड्यूल आहे. मार्केट सर्वे, बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट. आपण मोठी गुंतवणूक करणार आहे त्याच्यामध्ये. 60 लाख, एखाद्या करोडची गुंतवणूक होईल. आणि मग ती गुंतवणूक करताना त्याच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास हा करणं आवश्यक. तो पहिल्या आठवड्यामध्ये मार्केट सर्वेचं. दुसरं मग त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्स कोणत्या आहेत, तुमचा प्रोजेक्ट कोणत्या स्कीम मध्ये चांगला बसू शकेल. आता गव्हर्नमेंट स्कीम फूड प्रोसेस, वाईन आहे, इट इज अ फूड प्रोसेसिंग ओनली. फूड प्रोसेसिंगला खूप चांगल्या 35% सबसिडीच्या स्कीम्स आहेत. त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला पुढच्या आठवड्यात मिळेल. त्यासाठी सबसिडीज कशा आहे, म्हणजे 35% सबसिडी आहे, तुम्हाला ॲट ए व्हेरी लो इंटरेस्ट रेट लोन मिळत आहे. त्याशिवाय तुम्हाला मार्केटिंगसाठी सपोर्ट आहे, एक्सपोर्टसाठी सपोर्ट आहे. त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला पुढच्या वीकमध्ये मिळेल. त्याच्यानंतरचा वीक जो आहे मग त्याच्यामध्ये आपला स्वतःला सक्षम ऍज अ एंटरप्रेन्योर कसं करायचं ते त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या उद्योजकीय क्षमता कशा वाढवायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं गोल कसं सेट करायचं, त्याच्या पुढच्या आठवड्यात वेगवेगळे टॅक्सेशन कसे आहेत, मार्केटिंग कसं करायचं, सेल्स कसं करायचं, फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, अशा आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन ऍज अ होल कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, असा पूर्ण हा 4 वीकचा कार्यक्रम आहे. 4 वीक्स. पण त्या 4 वीकचं एक वेगळं आहेच, म्हणजे तो म्हणजे तुम्ही अगदी सोमवारपासून ज्यांचा प्रोजेक्ट फायनल असेल त्यांनी हा 4 वीकचा वर्कशॉप जरूर करावा. त्याची फी 5,000 रुपये आहेत. तर जरूर तुम्ही तो पूर्ण कोर्स करू शकता 4 आठवड्याचा. अदरवाईज ज्यांना फक्त मार्केट सर्वे विषयी जाणून घ्यायचं ते दे कॅन जस्ट आस्क दिस, जॉईन दिस कोर्स विच इज स्टार्टिंग ऑन मंडे. त्याच्यामध्ये मार्केट सर्वे, प्रोजेक्ट रिपोर्ट, बिझनेस प्लॅन या सगळ्या गोष्टी घेतल्या जाणार. येस.
राईट. ओके. सो आय थिंक सर आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. ज्यांना कोर्स करायचा आहे मंडे पासून तुम्ही स्टार्ट करू शकतात. ज्यांना हे 4 वीक्सचा मॉड्यूल करायचा आहे, तुम्हाला ऑलरेडी चॅटबॉक्स वरती आम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर दिलाय किंवा अजून एक नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सो यू विल गेट द डिटेल गायडन्स की तुम्ही 4 वीकचा वर्कशॉप कसं रजिस्टर करू शकतात. आणि हा रात्री 8 ते 9:30 असेल, लाईव्ह ऑनलाईन असेल. एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नसेल जमत, तुम्हाला ओव्हरऑल तर यू कॅन ऑलवेज रजिस्टर फॉर रेकॉर्डिंग्स ओनली. तुम्हाला रेकॉर्डिंग्स पण आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकतात. बट हा कोर्सचा टाइम हा 8 ते 9:30 असेल. सो ज्यांना यायचंय लाईव्ह ऑनलाईन, यू कॅन ऑलवेज रजिस्टर अँड कम टू दिस प्रोग्राम. सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू चांडक सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि दोन्हीही आपले पास्ट पार्टिसिपंट झाले, त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि आपले जे पण आज ऑडियन्स आहे, तुम्ही क्वेश्चन्स विचारले आणि शेवटपर्यंत थांबला. So thank you everyone for staying up till late and wish you all a good night. Thank you. Bye. थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट.